सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेचं आज सकाळी निधन झाल्याचं वृत्त समोर आलं आहे। इंस्टाग्राम पोस्ट करत पूनमच्या निधनाला तिच्या टीमने दुजोरा दिला आहे। पूनमच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट लिहिण्यात आली आहे। त्यास तिच्या मृत्यूविषयी सांगण्यात आलं आहे। ही सकाळ आमच्यासाठी खूप कठीण आहे। पूनमचं निधन सर्वायकल कॅन्सरने झाल्याचा उल्लेख पोस्टमध्ये करण्यात आला आहे। अवघ्या 32व्या वर्षी पूनमने जगाचा निरोप घेतल्याने सिनेमासृष्टीतून हळहळ व्यक्त होत आहे। अभिनेत्री पूनम पांडे ही एक सुप्रसिद्ध मॉडेल होती। 2011 मधील क्रिकेट वर्ल्ड कप दरम्यान तिने केलेल्या विधानामुळे ती जोरदार चर्चेत आली होती। भारताने अंतिम सामना जिंकला तर मी काही खास फोटो शेअर करेल असं वक्तव्य तिने केलं होतं। तिच्या या व्हिडिओची त्यावेळी चांगली चर्चा रंगली होती। पूनमच्या अभिनयाबद्दल बोलायचं झाल्यास ती कंगना रनौतच्या लॉकअप या रियालिटी शो मध्ये झळकली होती। 2013 मध्ये नशा या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती। त्यानंतर द जर्नी ऑफ कर्मा आणि मालिनी अँड कंपनी अशा अनेक सिनेमामधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती। शिवाय ती छोट्या पडद्यावरील आशिकी तुमसे ही, नादानिया, फिअर फॅक्ट, खतरों के खिलाडी यासारख्या शो मधून चाहत्यांचे मनोरंजन केले होते। वयाच्या 32व्या वर्षी सर्वायकल कॅन्सरने पूनमने जगाचा निरोप घेतला। सर्वायकल कॅन्सर म्हणजे काय आणि त्याची नेमकी लक्षणे काय आहेत, चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊया। जगभरातील महिलांना होणाऱ्या कॅन्सरमध्ये सर्वायकल कॅन्सर हा सर्वाधिक आढळून येणारा प्रकार आहे। योनिमार्गाला गर्भाशयाच्या वरच्या भागाशी जोडणाऱ्या गर्भाशय ग्रीवाला हा कॅन्सर होतो। हा कॅन्सर झालेल्या महिलांची संख्या दरवर्षी वेगाने वाढत असली तरी त्याविषयीची माहिती आणि तपासणीचे महत्त्व याविषयीची जागरूकता खूपच कमी आहे। सर्वायकल कॅन्सरची नेमकी लक्षणे काय आहेत जाणून घेऊया। सर्वायकल कॅन्सरची लक्षणे सुरुवातीला खूपच सौम्य असू शकतात। कॅन्सर पुढच्या टप्प्यात पोहोचतोवर लक्षणे जाणवत देखील नाहीत। योनिमार्गातून असामान्य रक्तस्राव होणे, जसे 2 मासिक पाळी दरम्यान लैंगिक संबंधादरम्यान खूप वेदना होणे, HPV किंवा ह्यूमन पॅपिलोमाव्हायरसचा संसर्ग हे सर्वायकल कॅन्सरचे एक प्रमुख कारण आहे। सर्वायकल कॅन्सरचा जवळपास 99% केसेसमध्ये हा विषाणू आढळतो आणि हा सर्रास आढळून येणारा STD आहे। बहुतांश व्यक्तींना कधी ना कधी या विषाणूची लागण होते, पण सर्व प्रकारच्या HPV मुळे कॅन्सर होत नाही आणि बरेच संसर्ग आपणाहून बरे होतात। वरील सर्व बाबी लेट्सअप मराठी केवळ माहिती म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे। यातून लेट्सअप मराठी कोणताही दावा करत नाही। तर यासारख्या नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवर फॉलो करायला विसरू नका।